2025 साली माझी पत्नी माझ्या दोन्ही मुलींना पण माझ्याकडे टाकून तिच्या एका बॉयफ्रेंडसोबत ती घर सोडून निघून गेली. मी जेवढे पण प्रकरण बघितले त्या प्रकरणामध्ये कोणत्याच महिलेने असं नाही म्हटलं की माझ्यावरती खरोखर छळ झाला आणि मला पैसे नाही पाहिजे, मला फक्त न्याय पाहिजे. प्रत्येक महिला पैसे का मागते? मग यांचा हा मोठा हाच आहे की नवऱ्यावरती खोट्या केस करायच्या आणि विड्रॉ करण्यासाठी किंवा त्या केसमधून नवऱ्याला सोडण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी लाखो रुपयांची डिमांड करायची. त्यांना समजतं की याची बायको याला सोडून गेली किंवा याच्या बायकोच्यावरती खोटे केस टाकले आहे, तर मित्रांचा पण त्या मित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे तर फ्रँकली बोलतो मी, तर सहज मुलं म्हणतात तुझ्या बायको वागवण्याचा दम नव्हता का, तुला बायको वागवता येत नाही का? या गोष्टी केल्या त्यांचा एक समाजामध्ये मान, रुतबा, सन्मान असतो आणि त्यांचे जर नाव कोर्टामध्ये आले तर म्हणजे त्यांनी म्हातारपणापर्यंत चांगलं आयुष्य जगलेलं असतं. जर म्हातारपणे आणि त्यांच्या मरणाच्या 20-30 वर्ष अगोदर जर त्यांना कोर्टामध्ये चक्रा मारावं लागतील तर ही त्यांच्यासाठी खूप मोठी अपमानाची गोष्ट आहे. एकतर केस अशी होती की ज्या केसमध्ये त्यांच्यावरती केस दाखल झाली पण नव्हती, फक्त पत्नीने धमकी दिली होती की मी तुमच्या पूर्ण कुटुंबाला अडपेल, तर त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. तेव्हा नवरा बायकोचं छोटंसं भांडण होतं, त्यानंतर अगदी बायको माहेरी जाऊन महिना 6-6 महिने राहते, तेव्हा माहेरचे तिला साथ देतात. तर मग या सगळ्या केसेसमध्ये माहेरच्यांचं म्हणजे त्यांची भूमिका, त्यावर तुम्ही काय बोलता? मुलगी पण काय करते, घरातल्या बारीक सारी गोष्टी आईला शेअर करते. मग आई काय करते, तू नवऱ्याला घेऊन माहेरामध्ये, आपण त्याला तर काही जॉब टाकून देऊ, म्हणजे बिझनेस टाकून देऊ, मग तू इकडे जाईल, त्याच्या आईवडिलापासून वेगळं कर, असं होतं. तिच्या आईवडील काय करतात, मुलीकडून त्याच्या जावयावरती खोट्या केस टाकणं, मग त्यातून त्यांना इंटरिम मेंटेनन्स मिळतो, म्हणजे अंतरिम पोटगी, जी की 4,000, 5,000, 6,000 महिना असू शकते. आणि त्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये आपल्याला लाखो रुपयाची कमाई मिळणारच आहे, पैसा मिळणारच आहे. त्यामुळे ते मुलीला माहेरात ठेवून जावयासोबत केस खेळत असतात. त्याने तर 4 मिनिटाला एक पुरुष हा कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या करतोय, बाकी तर सोडून द्या, कर्जबाजारी, व्यसन वगैरे वगैरे हे नाही बघत आपण, फक्त कौटुंबिक कारणामुळे दर 4 मिनिटांनी एक पुरुष आत्महत्या करतोय. 15 दिवस पहिले मी FIR बसला, त्यामध्ये त्या महिलेने सांगितलं होतं की माझ्या पतीने माझ्या मुलाची पॅन्ट खाली ओढून त्याच्या जनेंद्रियासोबत खेळण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या घटनेचं काही खरं काही, ह्या गोष्ट काही म्हणजे एक तथ्यहीन गोष्ट आहे. ही महिला फक्त पतीला कसं फसवता येईल, कसं अटकावता येईल, कसं जेलमध्ये टाकता येईल, ह्याच उद्देशाने ती ह्या केस करते. जेव्हा तिला सोशल मीडियामुळे वैवाहिक वाद आणि पब्लिक शेमिंग वाढला आहे का, तुम्हाला काय वाटतं? नमस्कार मंडळी, मी श्वेता चिदमलवाड, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आपण बऱ्याचदा पाहतो की भारतात पुरुषांना अगदी लहान असल्यापासूनच सांगितलं जातं की मुलं रडत नाहीत, पुरुषांनी रडायचं नसतं, पुरुष त्यांच्या भावना लोकांसमोर एक्सप्रेस करत नसतात, पुरुष हे मजबूत असतात. परंतु अलीकडच्या काळात आपण पाहतोय की लग्नानंतर बऱ्याचशा पुरुषांना वैवाहिक तणावातून जावं लागतं. पत्नी असो किंवा पत्नीच्या माहेरच्यांकडून असो, न कळत त्यांचा छळ होत असतो, त्यांना मानसिक त्रास दिला जात असतो. त्यातही बायकांकडून किंवा त्यांच्या माहेरच्यांकडून पुरुषांची आर्थिक पिळवणूक होण्याचे प्रकार जास्त समोर आले आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वीच वैवाहिक तणावातून पुरुषांची आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढल्याची एक बातमी समोर आली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्रातलं मुंबई शहर 2ऱ्या क्रमांकावर होतं, जी अतिशय गंभीर बाब आहे. तर याच विषयावर आज आपण आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. पत्नी पीडित पुरुषांचा कशा प्रकारे छळ होतोय आणि समाज पत्नी पीडित पुरुषांकडे वेगळ्या नजरेतून कसा पाहतो, समाजाला बदलण्याची गरज सध्या का निर्माण झाली आहे, यावर आपण पुरुष स्वाभिमानी फाउंडेशनचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष कवी बालाजी, याचबरोबर हिंगोलीचे पत्नी पीडित बालाजी बेंडे सर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम सर, तुमच्या दोघांचेही आमच्या चॅनलवर खूप स्वागत आहे. बालाजी बेंडे सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुमची समस्या नेमकी काय आहे आणि तुमची पत्नी असो किंवा त्यांच्या माहेरच्यांकडून तुमचा किती दिवसांपासून आणि कशा प्रकारे छळ होतोय? नमस्कार, मी पण एक पत्नी पीडित पुरुष आहे आणि माझ्या पत्नीकडून माझ्यावर पण खोटी 458 आणि डोमेट्रिक व्हायरस अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. 2025 साली माझी पत्नी माझ्या दोन्ही मुलींना पण माझ्याकडे टाकून तिच्या एका बॉयफ्रेंडसोबत ती घर सोडून निघून गेली आणि त्याच्यानंतर ती इथून जाऊन पुणे येथे त्या मुलासोबत राहिली आणि त्यानंतर तिने परत येऊन पुन्हा वसमत या ठिकाणी राहिली एक 7-8 महिने आणि त्यानंतर तिनं माझ्यावर खोटी 458 आणि
डोमेस्टिक व्हायलन्ससारखे गंभीर गुन्हे दाखल केले. अच्छा, मग आता तुमची केस कोर्टात सुरू आहे. हो, सुरू आहे आता. तुमचं लग्न कधी झाले आणि किती वर्षांचा संसार सुरू होता आणि मग अचानक असं काय झालं की या गोष्टी सगळ्या समोर आल्या? माझं लग्न झालं 2016 साली आणि मी आणि माझी पत्नी रिलेशनशिपमध्ये जवळपास 7 वर्ष होतो. त्यातून आम्हाला लग्नापूर्वी? हां. अच्छा, लव्ह मॅरेज आहे तुमचं? नाही नाही अरेंज मॅरेज. ओके, म्हणजे लव्हचं अरेंज केलं तुम्ही? हां. ओके. आणि त्यानंतर आम्हाला 7 वर्षामध्ये समजा 2 मुलीला आम्ही तिने जन्म दिला आणि तिनं स्वतःच्या मुलीचा विचार न करता ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत घर सोडून निघून गेली. सर, या विषयावर आपण सविस्तर बोलूच या. कवी बालाजी सर, आता तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही गेल्या 3 वर्षांपासून पत्नी पीडित पुरुषांसाठी काम करताय. हो. तर तुमच्या पाहण्यात तुमच्या अनुभवानुसार बायका कशा प्रकारे पुरुषांना छळतात? सर्वात प्रथम काय माहिती आहे का की महिला काय करते की होईल तेवढं नवऱ्याचं मानसिक खच्चीकरण करते. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर बायको काय करते, जर नवरा कामावरून घरी आला तर त्याच्याकडे हसून बघणं नसेल किंवा त्याला तिरस्काराच्या भावनेने बघणं किंवा तो घरी का आलाय असं वाटतं महिलांना कधी कधी. म्हणजे आपण सर्व महिलांचा उल्लेख करत नाहीये, सर्व महिला अशा नाहीत, पण ज्या महिला अशा आहेत आपण त्यांच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. महिलांचा त्रास हा असा की कधी कधी काय होतं, महिलांचे अनैतिक संबंध असतात, त्या संबंधाचं त्यांना मग पती नको वाटतो, मग त्या पतीला मानसिक त्रास देणे नको, त्याच्याकडून आर्थिक त्याची पतीची आर्थिक पिळवणूक करणे, अशा प्रकारच्या महिलांकडून पुरुषांना त्रास होत असतो समाजामध्ये हल्ली. पण या केसेसमध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की महिला म्हटल्यानंतर थोडा समाज असो किंवा लोकांची एक झुकती बाजू महिलांच्या बाजूने असते. त्यामुळे मग अशा केसेसमध्ये महिला त्यांचं वुमन कार्ड प्ले करून पुरुषांची कशा प्रकारे आर्थिक असो किंवा मग मानसिक छळ कसा करतात? काय माहिती आहे का की आपल्या समाजामध्ये पहिल्यापासून कायदा असेल किंवा समाज असेल, समाजाचा दृष्टिकोन असेल, समाजाची मानसिकता असेल, ही महिलांच्या बाजूने झुकती आहे, यात काही वावगं नाही आहे. झालं काय माहिती आहे का, पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 1900च्या काळामध्ये महिलांना त्रास व्हायचा हे मान्य करतो आपण. जेव्हा अलका कुबलने माहेर साडीसारखे चित्रपट काढले होते त्यातून दाखवतो की महिलांना किती त्रास होतो. म्हणजे महिलांना विहिरीत ढकलणे, त्यांना जाळणे, पोळणे ह्या घटना पूर्वी व्हायच्या जेव्हा त्यांच्यासाठी जे स्वतंत्र कायदे बनले नव्हते. पण त्यापासून ज्या घटना घडायला लागल्या नंतर मग महिलांसाठी स्वतंत्र असा कायदा बनवला ज्याचं नाव आहे की प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स, म्हणजे घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करणारा हा 2005चा कायदा आहे. मग जेव्हा महिलांना त्रास व्हायचा तेव्हा कायदे बनवले, ठीक आहे, तिथपर्यंत सगळं सुरळीत होतं. पण काही महिलांच्या लक्षात आलं की हा तर कायदा आपल्यासाठी एक ढाल बनून आपल्यासोबत आहे, मग का नाही आपण याचा गैरवापर करून पुरुषांना लुटायचं. मग काय होतं, महिला जेव्हा पुरुषाच्या म्हणजे पतीच्या विरोधामध्ये जेव्हा पोलीसमध्ये कंप्लेंट देण्यासाठी जाते तेव्हा पोलीस यंत्रणा असेल किंवा जे काही कोर्ट कसे न्यायालय असेल ते प्रथम दर्शन तिथं चौकशी न करता त्या महिलेच्या अर्जावरती सरळ तिथं काम करायला सुरुवात करते. म्हणजे तिनं केलेले आरोप खरे आहेत खोटे आहेत यामध्ये थोडंसं त्यांनी बघण्याचं गरज आहे, नाही का. आणि किंवा समाजामध्ये आपण जर एखाद्या महिलेने समजा आता रस्त्यावरून जाताना एखादी महिला म्हटली किंवा एखादी मुलगी म्हटली एखाद्या मुलाने की याने माझा हात पकडला किंवा म्हणजे छेड काढली, तर समाज 4 लोक ही दुनिया काय करतात, त्या मुलाने खरंच असं केले का हे न बघता डायरेक्ट त्या मुलाला मारायला सुरुवात करतात. म्हणजे महिलांना म्हणजे समाजाला काय वाटतं की पुरुष हा अत्याचारीच आहे आणि महिला आपला नारीच आहे. पण हे चित्र आता पूर्णपणे बदललेले असं नाही राहिलं. आता पूर्वीचा काळ होता जेव्हा महिलांना घरामध्ये ठेवले, आता महिला स्वतंत्र आहेत, त्यांच्यासाठी सर्व ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आहेत. महिला आजकालच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा घालून काम करत आहेत आणि काय होतंय, काम त्यांची ती आर्थिक बाजू सक्षम झाली आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की आम्ही पुरुषांपेक्षा वरचढ आहोत. ठीक आहे, स्त्री पुरुष समानता हे आपण मान्य करू, त्यांनी देखील काम केलं पाहिजे, त्यांना स्वतःचे आहे, सर्व आहे. पण माझं म्हणणं एवढं आहे की तुम्ही तुमच्यासाठी बनवलेल्या कायद्यांचा तुम्ही गैरवापर करू नका. या केसेसमध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की महिलांकडून पुरुषांची जास्त करून आर्थिक पिळवणूक मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे अगदी अलीकडच्या जर काळात पाहायचं झालं तर असं म्हटलं जातं, हे पूर्ण केसेसमध्ये लागू होत नाही, पण महिला लग्न करून नवऱ्याला घटस्फोट देतात आणि मग पोटगीद्वारे त्यांच्याकडून जास्त पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. तर मग अशा केसेस तुमच्या पाहण्यात आल्या? हो, खूप साऱ्या. माझ्या केसमध्ये पण हे झालं आणि प्रत्येकाच्या आज केसमध्येच होतंय. जेव्हा महिला नवऱ्यावरती 498A असेल, 125 CRPC 125 असेल किंवा 498A 125 किंवा डोमेस्टिक व्हायलन्स, आता ते काय कलम बदलले आहेत. आता 498चा 85 झाला आहे आणि 125चा 144 झालेला आहे. आणि ती काय होतं, आर्थिक पिळवणूक कशी होते आपण हे बघणार आहोत. महिला जेव्हा केस दाखल करते तेव्हा त्यामध्ये त्या पतीच्या पूर्ण कुटुंबाची नावं टाकतात.
इव्हन की जिथं ते लोक राहत पण नव्हते, ज्यांचा काही संबंधही नाही, जे 200, 300, 800, 900 हजारो किलोमीटर दूर असणाऱ्याचे पण नावं टाकले जातात. तिथून काय होतं, समजा जर कोणी एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिसला माणूस असेल आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचे जे 200, 300, 400, 500 दूरच्या लोकांचे नाव टाकले केसमध्ये, तर तो माणूस घाबरणार, हतबल होणार. इतक्या लोकांना तारखेला तिथं 500-700 किलोमीटर कामावरून सुट्टी घेऊन जावं लागणार. इथं आर्थिक पिळवणूक कशी होते, त्याला कामावरून सुट्ट्या मिळत नसतात. आणि काही काही ठिकाणी असे काम आहे जिथं जर समजलं की ह्या व्यक्तीवरती केस आहे, तर त्याला लगेच त्या कामावरून काढून टाकलं जातं. मग त्या व्यक्तीने कसं करायचं, कसा उदरनिर्वाह करायचा. आणि जे बाकी नातेवाईक आहेत त्यांना इतक्या दूर घेऊन जाणं, त्यांचं जामीन करणं, त्यांचं ट्रॅव्हलिंग, त्यांचं काम, प्रत्येकाची हॅरेसमेंट होते, ते त्यांची सर्वात मोठी आर्थिक पिळवणूक. मग काय वाटतं, मग समोरची पार्टी म्हणजे महिलांची जे पक्ष आहे, महिलांची बाजू किंवा महिलांच्या फॅमिली आहे, महिलांची फॅमिली, ती काय करते, त्या पुरुषाला मग ऑफर टाकते, ठीक आहे तुम्हाला इथून बाहेर पडायचं असेल तर आम्हाला एवढी अमाऊंट आहे. एवढी म्हणण्यापेक्षा 10 लाख, 20 लाख, 25 लाख. मी जेवढे पण प्रकरणं बघितले त्या प्रकरणामध्ये कोणत्याच महिलेने असं नाही म्हटलं की माझ्यावरती खरोखर छळ झाला आणि मला पैसे नाही पाहिजे, मला फक्त न्याय पाहिजे. प्रत्येक महिला पैसे का मागते. मग यांचा हा मोठा हाच आहे की नवऱ्यावरती खोट्या केस करायच्या आणि विड्रॉ करण्यासाठी किंवा त्या केसमधून नवऱ्याला सोडण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी लाखो रुपयांची डिमांड करायची. मग अशा प्रकारे महिला काय करतात, त्या पुरुषाची आर्थिक परिस्थिती एकदम बिकट करून सोडतात. आणि काय होतं, केस टाकल्यामुळे जसं पेपरला बातमी येते बऱ्याच ठिकाणी की अशा व्यक्तीवरती हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला, मग ते पेपरमध्ये येतं, त्या समाज माध्यमामध्ये होतं, मग त्याची बदनामी होते. मग त्याला कोणी कामावर ठेवतच नाही की हा एक आरोपी आहे आणि आरोपीला जर काम नाही भेटलं तर त्याची आर्थिक पिळवणूक इथं झाली. आणि दुसरं स्टेप काय, मग तुला केस विड्रॉ करायची, तू दे 10 लाख रुपये, दे 20 लाख रुपये, दे 30 लाख रुपये, असं होतं अशा प्रकारे. सर, आता तुमच्या बोलण्यात एक मुद्दा आला की पत्नीकडून नवऱ्यावर खोट्या केसेस केले जातात आणि त्यामुळे पुरुषाचा म्हणजे त्याच्या मानसिक आरोग्यावर तर परिणाम होतोच, त्याबरोबर त्याची समाजातील जी रेप्युटेशन असते, त्याबरोबर त्याचं करिअर असतं, त्याचा जॉब असतो, यावरही त्याचा परिणाम होतो. तर त्याबाबत काय बोला. आता माझ्यासोबत काय झालं माहिती आहे का, जेव्हा माझ्यावरती केस केली तेव्हा माझ्या लोकमतला बातमी आली होती की विवाहितेचा दुचाकीसाठी छळ केला आणि दुचाकीसाठी म्हणजे 1 लाख रुपयाचा छळ केला. जेव्हा ती बातमी पेपरला आली तर माझ्या बऱ्याच मित्रांनी मला ते कातरून पाठवलं. कोणी ज्या व्हिडिओ आले होते न्यूजवरती ते मला त्यांनी सेंड केले की अरे तू काय केलं, बायकोचा छळ केला म्हणे. आणि असं काहीही नाही आहे, वस्तुस्थिती फार वेगळी असते. त्यामागे कारण वेगळं असतं, कारण दाखवलं वेगळं येतं, ते समाज माध्यमासमोर वेगळं येतं. आणि असे बरेच पुरुष आहेत की ह्या सर्व बदनामीनं घालून आत्महत्या करतात. अशा आत्महत्येचे पण आपण भरपूर प्रकरणं पाहिले आहेत. आणि महिलांकडून होणाऱ्या खोट्या केसेसमुळे, त्यांच्या मानसिक छळामुळे एक समाजामध्ये माणसाला वाटतं की आतापर्यंत. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, प्रत्येक पुरुषाचं म्हणणं असतं की आम्ही आतापर्यंत कधी कोर्ट कचेरी केली नाही आणि बायकोमुळे आम्हाला ही कोर्ट कचेरी करायची वेळ आली. काही काही प्रकरणामध्ये आजी आजोबाची नावं असतात आणि आपल्याला तर माहिती आहे की आजी आजोबा म्हणजे आपल्यापेक्षा 2 पिढ्यांनी मागे असतात ते, आणि त्यांनी कधी ह्या गोष्टी केल्या, त्यांचा एक समाजामध्ये मान, रुतबा, सन्मान असतो. आणि त्यांची जर नाव कोर्टामध्ये आली तर म्हणजे त्यांनी म्हातारपणापर्यंत चांगलं आयुष्य जगलेलं असतं. जर म्हातारपणी आणि त्यांच्या मरणाच्या 20-30 वर्ष अगोदर जर त्यांना कोर्टामध्ये चक्रा मारावं लागतील तर ही त्यांच्यासाठी खूप मोठी अपमानाची गोष्ट आहे. एकतर केस अशी होती की ज्या केसमध्ये त्यांच्यावरती केस दाखल झाली पण नव्हती, फक्त पत्नीने धमकी दिली होती की मी तुमच्या पूर्ण कुटुंबाला अडपेल, तर त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. सर, खोट्या केसेसमुळे पुरुषांच्या आई वडिलांवर, इतर नातेवाईकांवर किंवा मित्रमंडळींवर कशा प्रकारे परिणाम होतो त्या गोष्टींचा. आता जे आपण बघितलं मॅडम, ज्यावरती आपण चर्चा केली की जेव्हा केस दाखल होते तेव्हा ते महिलांकडचा जो पक्ष असतो, म्हणजे महिलांचे नातेवाईक असतात, तिचे आई वडील भाऊ वगैरे, ते समाजामध्ये असं पळत होतं सांगत की आमच्या मुलीचा छळ झालाय, जावयाने मुलीला मारलंय. पण यामध्ये असं काही केसमध्ये एकदम तुरळक, म्हणजे आजकाल 99% केस तर ह्या 498च्या निर्दोष मुक्त होतात त्यामधून पती, पण काही एकदम 0.1% मध्ये छळ होतही असेल, त्यावरती आपल्याला नाही. पण ज्या खोट्या केस आहेत त्यावरती आपण बोलणार आहोत. तर म्हणजे त्या पतीच्या मित्रांवरती किंवा मैत्रिणीवरती किंवा आईवडिलांवरती कसा परिणाम होतो हे बघतोय आपण. तर समाजामध्ये बदनामी फार मोठी होते की आतापर्यंत हे सर्व लोक चांगले होते, शेजारी पाजारी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की हा तर याच्या बायकोचा छळ करतोय. आणि मित्रांमध्ये काय होतं माहिती आहे का, जेव्हा मित्रांना समजतं की याची बायको याला सोडून गेली किंवा याच्या बायकोच्यावरती खोटे केस टाकले आहे, तर मित्रांचा पण त्या मित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे तर फ्रँकली बोलतो मी, तर सहज मुलं म्हणतात तुझ्या बायको वागवण्याचा दम नव्हता का, तुला बायको वागवता येत नाही का. तर मित्रांनी पण अशी मजाक नाही उडवलं पाहिजे. जेव्हा स्वतःवरती वेळ येते ना तेव्हा समजतं हे काय असतं, हे कोर्ट कचेरी कशी माणसाला परेशान करते, कशी थकवते, कसा इथे प्रचंड मनस्ताप होतो. आणि उगाच नाही की आतापर्यंत आपण बघितलं की मागेच एका दिल्लीमधील एका न्यायाधीशांनी, अमन शर्मांनी आत्महत्या केली. त्यांनी उगाच नाही केली ना, हे समाजाला काय लागते, खिल्ले उडवण्यासाठी, मजा घेण्यासाठी. मग त्यांचा एक फक्त चेष्टेचा विषय होतो, पण ती गोष्ट त्या व्यक्तीला मनामध्ये आयुष्यभर राहून जाते की यार हा मला असा बोला होता. मग तो माणूस स्वतःमध्ये त्याच्या न्यूनगंड तयार होतो, तो स्वतःवरती प्रश्न उपस्थित करतो, यार मी खरंच वाईट आहे का. मग तो स्वतःला प्रश्न विचारतो, कधी तो स्वतः संपून टाकतो, त्याला समजत पण नाही की तो कधी त्याने आत्महत्या केली. तर मित्रांनी, नातेवाईकांनी
एखादी गोष्ट आपण बघितली ती तशी असेल असं नाही. आपण म्हणतो ना, जसं दिसतं तसं नसतं. त्याच प्रकारे आपल्या जर एखाद्या मित्रावरती बायकोने केस टाकली असेल तर तो आरोपी आहे, तुम्ही असं गृहीत धरू नका. होऊ शकतं ती केस उद्या खोटी असेल आणि तो निर्दोषमुक्त होईल, पण जो त्याला तुमच्यामुळे हॅरसमेंट सोसावी लागली, जो त्रास मनस्ताप सोसावा लागला, त्याचं काय? तुमच्या तर एक 4 मित्र बसतात चहा पिताना टपरीवरती, तुमचा एक मजाक होती, यार त्याची बायको सोबत राहत नाही, त्याची बायको त्याला सोडून गेली, तो असाच आहे, त्याला बायको वागवताच येत नाही. हा तुमचा मजाकचा विषय एखाद्याचं आयुष्य संपू शकतो. आणि अशा प्रकारे त्या मित्रांकडून समाजावरती, त्या पत्नीपीडित पुरुषावरती त्याचा मनस्ताप होतो, त्याला त्याचा त्रास भोगावा लागतो. सर, अशा वेळी आपण बऱ्याचदा पाहतो या केसेसमध्ये महिलांना त्यांच्या माहेरच्यांचा थोडा जास्त सपोर्ट मिळतो. म्हणजे अगदी मी अलीकडेच तुमच्याच फाउंडेशनमधून एक पत्नी पीडित होते, ज्यांनी त्यांची व्यथा मांडली होती आणि ते म्हणत होते की लग्नानंतर जेव्हा ते त्यांच्या पत्नी आणि माहेरच्यांना घेऊन आपल्या शहरातल्या घरी गेले आणि म्हणजे ते ड्युटीवर गेले असताना त्यांची बायको आणि माहेरच्यांकडून मिळून त्यांच्या घरातलं जवळपास 25 लाखांचं सोनं, चांदी, कॅश घेऊन ते पळून गेले. म्हणजे ही एक आर्थिक फसवणूक झाली. पण या पलीकडेही जाऊन म्हणजे जेव्हा नवरा बायकोचं छोटंसं भांडण होतं, त्यानंतर अगदी बायको माहेरी जाऊन महिना 6 महिने राहते, तेव्हा माहेरचे तिला साथ देतात. तर मग या सगळ्या केसेसमध्ये माहेरच्यांचं म्हणजे त्यांची भूमिका, त्यावर तुम्ही काय बोलाल? कसं आहे माहिती आहे का, आजकाल बऱ्याच ठिकाणी काय होतं की जेव्हा लग्न होतं तेव्हा लग्नाचं हे बघा, एक गोष्ट आहे की मुलगी 20 वर्ष 22 वर्ष तिच्या आईकडे राहिलेली असते, आईचं तिचं नातं अतूट असतं, आईने तिला हाताच्या फोडाप्रमाणे तळहाताच्या फोडापर्यंत जपलं असतं, हे मान्य करू आपण. पण आता मुलीचा संसार झाला आहे, तुमची मुलगी कॅपेबल आहे सर्व गोष्टी हँडल करण्यासाठी, तुम्ही तिचं योग्य वयात लग्न लावून दिलं आहे, म्हणजे काय होतं, ठीक आहे, जिवाळ्यापोटी आपल्या लेकीला फोन करणं साहजिक गोष्ट आहे. पण उठसूट दिवसातून 10 वेळा महिलांच्या म्हणजे त्या मुलीच्या त्या म्हणजे जे पत्नीच्या आईने फोन नाही करायला पाहिजे. हा केला तरी ठीक आहे, बाई कशी आहेस वगैरे वगैरे पण ठीक आहे, पण तू कायच बनवलं, तुझे सासू काय म्हणले, नवरा गेला कामावरती, अशा गोष्टी न करता मग मुलगी पण काय करते, घरातल्या बारीक सारी गोष्टी आईला शेअर करते. मग आई काय करते, तू नवऱ्याला घेऊन माहेरामध्ये आपण त्याला तर काही जॉब टाकून देऊ, म्हणजे बिझनेस टाकून देऊ, मग तू इकडेच राहील, त्याच्या आईवडिलापासून वेगळं कर, असं होतं. नाहीतर मग काय होतं की तू एक काम कर, घरातलं जे काय सोनं नाणं वगैरे असेल, कॅश, नवरा कामाला गेला, सासू इकडे तिकडे गेले, हार हेर बघून अंदाज घेऊन बऱ्याच महिलांनी 20-20 तोळे काय 30-30 तोळे काय लाखो रुपयाची कॅश हे ते सर्व बॅगमध्ये भरून माहेरी पळून गेले आणि तिकडून जाऊन केस केले की नवऱ्याने मला एका वस्त्राशी घराबाहेर काढलं, असं होतं. आणि त्यामध्ये महिलेच्या आईचा हा मोठा फार वाटा असतो. किंवा ती काय करते, जेव्हा नवऱ्याचं घर सोडते आणि माहेरी राहते, तर ठीक आहे, जर छळ झाला असेल तर तुम्ही योग्य तो न्याय मागा, काही हरकत नाही. पण काही मुलींच्या आईवडील काय करतात की आता ठीक आहे, म्हणजे त्यांच्यासाठी त्याची मुलगी एक कमाईचं साधन बनली. हे जरी शब्द कडू असतील तरी हे समाजाने सहन केले पाहिजे, ॲक्सेप्ट करून यातून बघितलं पाहिजे खरं काय ते. आणि सर्व महिलांना मी परत सांगतो, सर्व महिलांना बोलत नाही आहे. तर तिच्या आईवडील काय करतात, मुलीकडून त्याच्या जावयावरती खोट्या केस टाकणं, मग त्यातून त्यांना इंटरिम मेंटेनन्स मिळतो, म्हणजे अंतरिम पोटगी, जी की 4,000, 5,000, 6,000 महिना असू शकते. आणि त्यांना माहिती आहे की भविष्यामध्ये आपल्याला लाखो रुपयाची कमाई मिळणारच आहे, पैसा मिळणारच आहे. त्यामुळे ते मुलीला माहेरात ठेवून जावयासोबत केस खेळत असतात. त्यांनी हे नाही केलं पाहिजे. ओके सर, अलीकडेच एक रिपोर्ट आला होता, ज्यामध्ये असं म्हटलं होतं की वैवाहिक ताणामुळे पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. आणि त्यामध्ये त्यातही महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद यासारखी शहरं टॉप 10मध्ये होती. मुळात ही फार गंभीर समस्या आहे. तर याबद्दल तुम्ही काय बोलता? माझे पण तुम्ही जे ऐकलं किंवा तुम्ही जे सांगता ते एकदम खरं आहे मॅडम. आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे किंवा मी पण जे ऐकलंय वाचलंय त्यानुसार तर दर 4 मिनिटाला एक पुरुष हा कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या करतोय. बाकी तर सोडून द्या, कर्जबाजारी, व्यसन वगैरे वगैरे हे नाही बघत आपण, फक्त कौटुंबिक कारणामुळे दर 4 मिनिटांनी एक पुरुष आत्महत्या करतोय. आणि ही गोष्ट इतकी गंभीर आहे की खूपच गंभीर आहे. यावरती आपलं जे शासन आहे, जे काही कायदे असेल, त्यांनी यावरती लक्ष दिलं पाहिजे. हल्लीच मी अशी केस ऐकली की ज्यामध्ये एक पत्रकार होता, TV9चा पत्रकार, त्याचं आपण नाव घेणं उचित नाही राहणार कारण त्यांनी आता आत्महत्या केली आहे, त्या जगात नाही आहेत. आणि त्यांनी आत्महत्येपूर्वी मला फोन केला होता की मी आत्महत्या करतोय. आणि मी कारणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला की त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून, स्वतःचं कुटुंब असेल किंवा पत्नीचं कुटुंब असेल, दोन्हीकडून त्यांना मानसिक त्रास होता. इथं महत्त्वाची भूमिका काय आहे, जर जे आता पत्नी पीडित पुरुष किंवा त्यांचे कुटुंबीय हा व्हिडिओ बघतील, आपला पॉडकास्ट बघतील, त्यांना तुमच्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगू इच्छितो. फिलिंग्स मनातल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो की जर तुमच्या मुलावरती तुमच्या सुनेने केस केली असेल तर तुम्ही सर्वात अगोदर त्या मुलाला तुम्ही गुन्हेगार ठरवणं बंद करा. बरेच आईवडील काय करतात की त्या मुलालाच दोष देतात, तुझ्यामुळे झाला असेल, तुझं काय चुकलं असेल, तू दारू पिऊन आला असेल, तुझे व्यसन असतील, हे तुम्ही जज करणं तुम्ही बंद करा. अगोदर त्या खरी वस्तुस्थिती काय जाणून घ्यायचा प्रयत्न करा.
आणि जर कुटुंबाने जर त्या मुलाला साथ दिली, खंबीरपणे त्याचे आई वडील बहीण भाऊ सगळे सोबत राहिले, तर तो मुलगा आत्महत्या करणारच आहे. आणि यामध्ये नाण्याची दुसरी बाजू काय माहिती आहे का, पत्नी काय करते, पतीच्या पूर्ण कुटुंबियांवरती केस करते. बहीण असेल, बहिणीचा नवरा असेल, आजी आजोबा मामा मामी काकू काका मावशी जे पण नातेसंबंध असतील, जे लग्नाला सुद्धा नव्हते, असे सुद्धा घटना आहेत. मग होतं काय, ज्या लोकांचे नाव टाकले त्यांचा काही संबंध नसतो, ते काय बोलतात, भाऊ मी तुझ्या लग्नाला आलो पण नव्हतो, तुझा आपला काही संबंध पण नाही, तुझ्या बायकोने तुझ्यामुळं नाव टाकलं, कारण आम्ही नातेवाईक तुझे आहोत, नंतर तुझी बायको आली. जर तुझ्या बायकोमुळे आम्हाला जर कोर्ट कचेरी करावं लागत असेल, मग तिथे त्याचं खटकतं. मग हे लोक त्याचा सपोर्ट काढून घेतात. मग जर घरातूनच सपोर्ट कमी झाला तर त्या पुरुषाने आपली बाजू मांडायची कुणा पुढे. आणि कायदे तर सर्व महिलांच्या फेवरमध्ये आहेत. कायदा किंवा भरोसा सेल असेल, पोलीस स्टेशन असेल, कोर्ट असेल, इथं प्रॉपररित्या पूर्णपणे पुरुषाची बाजू ऐकून घेतल्या जात नाही. आणि जर कुणाचं मनातलं दुःख काय आहे हे जर समाजाला कळलंच नाही, किंवा तो जर पत्नी पीडित पुरुष पुढे व्यक्त झाला नाही, तर तो आत्महत्येशिवाय दुसरं काय करणार आहे. त्यामुळे सर्वात अगोदर कुटुंबियांची जबाबदारी आहे की आपल्या मुलाला एकटं न सोडू देणे, त्याच्यावरती लक्ष ठेवणे, तो काय करतोय, कुणासोबत राहतोय, त्याची मानसिक स्थिती काय आहे. त्याला सतत टोमणे मारू नका की तुझ्यामुळे झालं, तुझ्या बायकोने केलं, ठीक आहे, झालं ते झालेलं आहे, त्यात काय बदलाव होणार नाही आहे. पण तुम्ही त्याला घरामध्ये मानसिक ताण देऊन तुम्ही त्याला आत्महत्येचा प्रवृत्त करू नका. आणि दुसरी गोष्ट काय की आत्तापर्यंत लहान लेकराला जर विचारलं किंवा एखाद्या मुलीला जर विचारलं तर ती पण सांगेल की कायदा हा आमच्या बाजूने आहे, म्हणजे कायदा हा महिलांच्या बाजूने आहे. त्यामुळे जर जी गोष्ट आपण वर्षानुवर्षे लहानपणापासून आतापर्यंत ऐकत आलो की कायदा हा महिलांच्या बाजूने आहे, मग साहजिकच जर एखाद्याला वाटलं यार माझी तर बायको आता कोर्टामध्ये गेली किंवा पोलीस स्टेशनला गेली तर मग मला अटक होईल का, मला हे होईल का, ज्या गोष्टी होणार नसतात आपण त्या गोष्टींचा नको तो ताण घेऊन स्वतःला खचून टाकतो माणूस, आणि तिथून मग तो आत्महत्येसाठी टोकाचं पाऊल उचलतो. तर त्यांनी असं नाही केलं पाहिजे. त्यांनी पण थोडंसं स्वतःला याच्यातून बाहेर काढलं पाहिजे, मूव ऑन केलं पाहिजे. बायकोच म्हणजे सर्व काही नसतं. जर ती खोट्या केस करत असेल तर तिच्यासाठी आपण भावनिक होऊन चालणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची काय माहिती आहे का, आत्महत्येचं कारण काय की आपले जे गोंडस लहान लहान लेकरं असतात, बायको कधी कधी त्यांना घेऊन माहेरी जाते आणि त्यांना त्याच्या बापापासून दूर करते. त्यांना कॉल करू देत नाही, बघू देत नाही, व्हिडिओ कॉल करू देत नाही, काहीच करू देत नाही. म्हणजे 100% ज्याचे ज्याने आपल्या मुलांना जन्म दिला आहे, ज्यासाठी तो दिवस रात्र कष्ट केले त्यांनी, जर त्याच मुलांना आपण भेटायचं नाही तर मग दुसरी गोष्ट त्यासाठी खूप मोठी होते की हे दुःख त्याला पचवता येत नाही. माणूस सर्व गोष्टी सहन करेल पण लेकरांपासून दुरावा सहन करू शकत नाही. आणि महिला त्याच गोष्टीचा फायदा घेतात, म्हणजे त्याची मुलं त्याला बघू देणं, न भेटू न देणं. त्यामुळे तिथून तो खचून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो. आणि दुसरी गोष्ट इथली न्यायव्यवस्था, इथं बदल व्हायला हवा. आणि समाज आहे, समाजाने पण त्या पत्नी पीडित पुरुषाची खिल्ली नाही उडवली पाहिजे, त्याला समजून घेतलं पाहिजे. जसं एखाद्या महिलेसोबत वाईट घटना घडली तर अख्खाच्या अख्खा समाज त्या मुलीच्या पाठीशी उभा राहतो, तसंच एखाद्या मुलाच्या पाठी का कोणी उभं राहत नाही. बऱ्याच केसेसमध्ये आपण पाहतो की जेव्हा पती पत्नीच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होतो, अगदी घटस्फोटानंतरही महिला पुरुषांपासून त्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांपासून दूर करतात अधिकतर केसेसमध्ये. तर मग हे किती गंभीर आहे, यावेळी पुरुषांच्या भावनांचाही विचार कसा केला गेला पाहिजे. काय माहिती आहे का, यासाठी एकच सांगू इच्छितो की तो व्यक्ती पती म्हणून सोडा, पण तो बाप म्हणून खूप दुर्दैवाने तो बाप झालेला असतो. म्हणजे तो एक खूप दुर्दैवी बाप म्हणता येईल त्या व्यक्तीला की ज्याने स्वतःच्या मुलांना जन्म देऊन नंतर तो मुलांना पाहू शकत नाही, भेटू शकत नाही. त्यासाठी त्यांना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते की त्यासाठी व्हिजिटेशनचे राईट्स त्याला घ्यावे लागतात कोर्टाकडून. आणि तिथून पण बायका काय ते ऑर्डर फॉलो करत नाहीत. स्वतःच्या मुलांना भेटण्यासाठी त्यांना कोर्टात जावं लागतं. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या आणि माझं म्हणणं आहे की मुलांना भेटण्याचा अधिकार दोघांनाही समान पाहिजे. जर मुलं आईकडे असतील तर वडिलांना त्यांना भेटता यावं, आणि जर वडिलांकडे असतील तर आईना पण त्यांना भेटता यावं. कारण पालकत्व दोघांचंही तेवढंच आहे. त्यांना जन्म देण्यासाठी दोघांचे पण तेवढेच एफर्ट्स आहेत. मग त्या मुलांना आईने का दूर करावं, आणि आईने दूर करते किंवा एखादी महिला आपल्या मुलांना त्यांच्या वडिलांपासून दूर का करते, याचं एकदम सिंपल शब्द सांगायचं झालं तर काय करते, जेव्हा मूल किंवा मुलगा किंवा मुलगी लहान असते, 5 वर्ष 2 वर्ष जे काय असेल, ती काय करते, त्या मुलाचा ब्रेन वॉश करते. माहेरी गेल्यावरती तुमचा बाप असा होता, तो आपल्याला मारायचा, छळ करायचा, तुम्ही लहान होते, मी तुम्हाला तळहाताच्या फोडापरी जपलं, माहेरामध्ये आणलं, आपल्याला आपल्या मामीनी मामाने आजीनी आजोबाने आश्रय दिला, मग मी तुम्हाला लहानाचं मोठं केलं. जर हीच गोष्ट जर रिपीट त्या मुलांच्या मनावरती पडत गेली तर ऑब्व्हियसली त्या मुलांना काहीही समजण्याच्या अगोदरच ते त्या बापाला क्रिमिनल समजतील ना, आणि महिलांना याचा फायदा होतो. मग जेव्हा मुलं कळते होतील, जेव्हा मुलं समजदार होतील, तेव्हा त्यांनी लहानपणापासून ऐकलं असतं की आपल्या बापाने आपल्या आईला हाकलून दिलंय, आपल्या आईने आपल्याला स्ट्रगल करून पोचलंय, मग ते सिंगल मॉम आहे, मग ती त्यांच्या नजरेमध्ये हिरोईन म्हणते, एक म्हणजे हे आयकॉन म्हणते. मग तो बाप जो आहे तो विलन म्हणतो. त्या बापाने हल्ला कसं काही केलेलं नसतं,
फक्त आईच्या सांगण्यावरून, कारण ते बिचारे ते निष्पाप बाळ आहे, ते मूल आणि फुल सेम असतं. त्यांना जे आपण सांगत गेलो चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतात, ज्यावर आपण जे संस्कार टाकले, ज्या गोष्टी सांगितल्या ऐकवल्या, त्याच गोष्टी तिच्या मनामध्ये आणि लहान तिच्या बालमनावरती परिणाम होतो आणि तो त्याच गोष्टींना समोर घेऊन त्या बापाकडे एका वेगळ्या अँगलने, म्हणजे असं एकदम अशा घृण नजरेने बघतो की हा माझा बाप आहे, हा माझा बाप असू शकतो का, याने माझ्या आईला मारलंय, हाणलंय. मग महिला त्याच गोष्टीचा पुढे आयुष्यभर वापर करत त्याच मुलांना एका ATM कार्ड सारखं यूज करून बापाकडून पैसे उकळतात. कोर्टाकडे काय सांगायचं की बापाने म्हणजे त्या वडिलांनी किंवा त्या पित्याने किंवा त्या पतीने त्यांचा मुलांचा कसल्याही प्रकारचा सांभाळ केलेला नाहीये आणि त्याला त्या वडिलाला किंवा त्या पत्नीपीडित पुरुषाला आपल्या मुलांचा सांभाळ करायचा असतो, त्यांना भेटायचं असतं, बर्थडेला गिफ्ट द्यायचे असतात, कपडे घेऊन द्यायचे असतात, सर्व काही करायचं असतं, पण ती महिला संपर्क होऊ देत नाही, फोन उचलत नाही, नंबर ब्लॉक करते आणि परत तीच जाऊन कोर्ट का सांगते की आम्हाला घराबाहेर काढला, आमचा छळ केला, मारहाण केली, मुलांचं पालन पोषण करण्याकडे माझ्याकडे जास्त माझी आर्थिक परिस्थिती अनुकूल आहे म्हणून मला पोटगी पाहिजे. मग जर माझा एकच त्या महिलांना सांगणे, जर तुम्हाला पोटगी पाहिजे ना, मग जर तो मुलांचा बाप मुलांना सांभाळण्यासाठी तयार असेल तर तुम्ही त्यांना सांभाळून द्यायला पाहिजे, कारण दोघांचा अधिकार तेवढाच आहे. तुम्ही फक्त आणि फक्त पोटगी मिळेल. आणि काय असं माहिती आहे का, जर एखाद्या महिलेला मुलं बाळ असतील तर तिला जास्ती पोटगी मिळते, कारण तिच्यासाठी कारण शक्यतो जर महिला कमवत असेल तर तिला पोटगी मिळत नाही, पण मुलं जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत आणि मुलाचं 18 वर्ष वय पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या बापाच्या वरती ते म्हणजे पोटगीच्या स्वरूपात त्यांना तिकडून आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे महिला काय करतात, लहानपणीच मुलांना बाबापासून दूर करायचं, त्यांचा ब्रेन वॉश करायचा आणि त्याचा वापर कोर्टामध्ये पैसे मिळवण्यासाठी करायचा, एवढंच आहे. सर, पुरुषांविरोधात पत्नींकडून सर्वाधिक कोणत्या प्रकारच्या केसेस केल्या जातात, म्हणजे थोडक्यात महिला सर्वाधिक कशा प्रकारे पुरुषांचा छळ करतो? सर्वात पहिले काय होतं, जेव्हा एखादी महिला भांडण करून माहेरी जाते किंवा ते काही असो, ठीक आहे, आपण पहिले केस कोणत्या केस करते, तर प्रामुख्याने 3 केस करू शकते ती किंवा करत असते. एक तर हुंडाबळी असेल, जे IPC सेक्शन होतं 498 होतं, ते आता 2023 मध्ये बदलून BNS 85 झालेलं आहे. नंतर आहे 125 जे की पोटगीसाठी वापरलं जातं आणि दुसरं आहे की DV डोमेस्टिक व्हायलन्स, म्हणजे महिला घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण. आणि या 2 केसमध्ये म्हणजे DV आणि 498 यामध्ये काय होतं की पूर्ण कुटुंबाची नावं टाकली जातात. आणि अजून एक केस आहे ती खूप गंभीर आहे, मला सांगताना पण लाज वाटते. काही महिला काय करतात, स्वतःच्या मुलीकडून त्या वडिलांवरती प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स 2012चा कायदा ही केस टाकते. आणि याच्यामध्ये काय करते की माझ्याच पतीने माझ्याच मुलीचा विनयभंग केला, छेड काढली, का, कारण त्याला जेलमध्ये पाठवण्यासाठी. असे कित्येक निरपराध पती आहेत, निरपराध बाप आहेत, जे आज बरेच एरवडा जेलमध्ये आहेत, कोणी हर्सूल जेलमध्ये आहे, कोणी कोणत्या जेलमध्ये आहे. आणि एका तर हल्लीच मी एक आता 10-15 दिवस पहिले मी FIR बसला, त्यामध्ये त्या महिलेने सांगितलं होतं की माझ्या पतीने माझ्या मुलाची पॅन्ट खाली ओढून त्याच्या जनेंद्रियासोबत खेळण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या घटनेचं काही खरं काही ह्या गोष्ट काही म्हणजे एक तथ्यहीन गोष्ट आहे. ही महिला फक्त पतीला कसं फसवता येईल, कसं अटकावता येईल, कसं जेलमध्ये टाकता येईल ह्याच उद्देशाने ती ह्या केस करते. जेव्हा तिला वाटतं आपण 498 केली, DV केली, 125 केली, पण पतीला अटक होतच नाहीये. मग जी महिला अशी एकदम क्रूर विचारांची असते ना, म्हणजे जी पतीला परेशान करण्यासाठी, त्याला असं एकदम खाली आणण्यासाठी ती इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकते की याचा आपण विचार देखील करू शकत नाही. मी कमीत कमी असे असंख्य उदाहरणं पाहिजे ज्यामध्ये पोक्सोचा महिलांनी गैरवापर केला आहे. जर ज्या ठिकाणी स्वतःचे मुलंबाळ असतील तर बहिणीच्या मुलांकडून सुद्धा त्यांनी हे प्रकरण करून घेतले आहेत, फक्त आणि फक्त पतीला आणि त्याच्या कुटुंबियांना जेलमध्ये टाकण्यासाठी. आणि हा कायदा असा आहे की इथं सरळ अटक होते, नंतर तुम्ही अटकपूर्व जामीन करा, तो भाग खूप नंतरचा आहे, पण त्या अगोदर अटक होते. कारण हा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स हा कायदा खूप गंभीर आहे आणि असायलाच पाहिजे, कारण तो लहान बालकांसाठी होता आणि त्यामध्ये काही हे विषय नाही, तो असायला पाहिजे, तो कायदा आहे. पण त्याचा गैरवापर करू नये. किमान त्या महिलांनी तरी, ज्या नवऱ्यावरती अगोदर खोट्या केस टाकतात, जेव्हा त्यांना समजतं की ह्या केसनं काही होतच नाही, मग काय त्याचं इंटरेस्टिंग करूया, काहीतरी ट्विस्ट कहाणी देण्यासाठी. आणि कधी कधी काय होतं की ह्यामध्ये ठीक आहे नवऱ्याचं नाव टाकलं, साहजिक गोष्ट आहे, अजून त्याच्या बाकीचे 10-15 नातेवाईक लोक का की त्या गुन्हा करण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं किंवा गुन्ह्यासाठी त्याला साथीदार साथ दिली म्हणून बाकी लोकांच्या पण ह्याची नाव टाकले जातात. तर अशा महिला ह्या 3-4 केस करतात, 498 डोमेस्टिक व्हायलन्स, 125 आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. अलीकडे आपण पाहतो की सोशल मीडिया आल्यामुळे कसं जग एकदम असं उघडं झाले असं आपण म्हणू शकतो. बऱ्याचशा महिला म्हणजे अगदी कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी त्या इंस्टाग्रामद्वारे, फेसबुकद्वारे आपल्या ज्या काही मनातल्या भावना असेल त्या लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतात. पण मग ह्या सोशल मीडियामुळे वैवाहिक वाद आणि पब्लिक शेमिंग वाढला आहे का? तुम्हाला काय वाटतं?
हो, खूप जास्त वाढलं. काही काही महिला काय करतात, ठीक आहे, ज्यांच्यावरती छळ झाला आहे, आपण परत परत मी सुरुवातीपासून आतापर्यंत हेच बोलतो की ज्या महिलांवरती खरोखर छळ झाला आहे त्यांना न्याय भेटणं गरज आहे. पण ज्या महिला खोटारड्या असतात त्या विनाकारण पती पत्नीची बदनामी करण्यासाठी रील्स बनवणे, व्हिडिओ पोस्ट करणे, फेसबुकवरती आर्टिकल लिहिणे हे प्रकार करतात आणि त्यातून परत त्याच कुटुंबाची बदनामी होते, विनाकारण मानहानी होते समाजामध्ये. आणि तुम्ही जर विषय काढलाच आहे सोशल मीडियाचा तर एक सांगू इच्छितो, काही काही महिला अशा आहेत नवऱ्याला माहीत पण नसतं की आपली बायको घरी काय करते, ती रील्स बनवते तोकडे कपडे घालून. आता परत काही लोक कमेंट करतात की तुम्हाला महिलांच्या कपड्यावरती बोलण्याचा अधिकार नाही, त्यांना स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, स्वातंत्र्य आहे, पण कुठपर्यंत आहे, त्याची पण काही लिमिट आहे ना. काही काही महिला तर अशा पद्धतीने इंस्टाग्रामवरती एक्सक्लुझिव्ह कंटेंटच्या नावाखाली स्वतःचं शरीर दाखवणे, त्यातून पैसा कमवणे, असे पण गैरप्रकार खूप जास्त होत आहेत. हे पण फार चुकीचं आहे. सोशल मीडियाचा जेवढा चांगला वापर आहे तेवढंच वाईटही वापर आहे. आणि किंवा महिलांकडून खूप जास्त काही महिलांकडून म्हणजे काही ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत तिथून काय होतं, त्या स्वतःचे दुःख सांगण्याचा प्रयत्न करतात. हालाकी त्यांचं दुःख नसतंच, फक्त ती सिम्पथी गेन करण्यासाठी त्या सांगतात की असं झालं तर झालं. मग त्याच्या कमेंट्समध्ये भरपूर रिकामटेकडे पोर त्यांना कमेंट करतात वगैरे वगैरे. म्हणजे त्याचे आणि इंस्टाग्रामपासून दुसरी गोष्ट किंवा सोशल मीडियापासून अनैतिक संबंध खूप जवळ आले आहेत किंवा अनैतिक संबंध ठेवणं खूप सोपं झालं आहे.